नमस्कार. युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक असून तिचा जीवित या मृत व्यक्तीशी कोणताही संबंध नाही. ही कथा मनोरंजनासाठी केली आहे. पूर्वा डोळे उघडते तर ती शेजारच्या रूममध्ये असते. असे आज 6वा दिवस होता तिच्यासोबत हे घडत होते. नक्की तिच्यासोबत काय घडले हे तिला कळत नव्हते. रात्री जेवणानंतरचे सकाळी तिला काहीच आठवायचे नाही. ह्या सगळ्याचा शोध घ्यायचा ती ठरवते. त्या दिवशी ती रात्री जेवायलाच जात नाही आणि ठरवते काही झाले तरी रात्री झोपायचे नाही. अपूर्वा रात्री जेवायला आली नाही म्हणून तिची सासू तिला बोलवायला येते. अपूर्वा म्हणते तिचे पोट बिघडले त्यामुळे तिला जेवण नाही करायचे. सासू म्हणते ठीक आहे, पण एखादी औषधाची गोळी तरी खा म्हणजे बरे वाटेल. ती म्हणते थांब, मी चिरागला विचारते, त्याच्याकडे असेल एखादी तरी गोळी. असे म्हणून ती बाहेर जाते. मिनिटातच ती हातात एक औषधाची गोळी घेऊन येते. अपूर्वाला सांगते ही गोळी खा म्हणजे तुला बरं वाटेल. हो, पण नक्की खा, नाही तर एक काम कर, माझ्यासमोरच खा. अपूर्वा कसेबसे तिला समजावून बाहेर काढते. तिला म्हणते लगेच मी खाते, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जा. तू बाहेर गेल्यावर अपूर्वा ती गोळी खातच नाही व बेडवर झोपण्याचे नाटक करते. त्या रात्री प्रसाद हा खोलीत अजून झोपायला आलेलाच नसतो. अपूर्वा मनात विचार करते आजची रात्र कशी तरी काढायची, मग उद्या तर माहेरीच जायचे आहे. प्रसाद आज अजून का नाही आला असेल ती विचार करते. तिला वाटते बाहेर जाऊन पाहावे. ती खोलीच्या बाहेर जाते तर दारातच तिला चिराग तिच्याच रूमच्या दिशेने येतोय हे कळते. ती म्हणते प्रसाद कुठे आहे? तर चिराग म्हणतो तेच सांगायला येत होतो मी, तो शेजारच्या रूममध्ये झोपलाय, तू काळजी करू नकोस. काळजी करशील म्हणूनच तुला सांगायला येत होतो, पण तू अजून जागीच आहेस. अपूर्वा म्हणते हो, झोपतच होते मी. अपूर्वा खोलीचे दार आतून लावते व ती त्या रात्री झोपतच नाही. ती रात्र जागूनच काढते. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिचे वडील तिला न्यायला आले होते. अपूर्वा पण आवरून तयार असते. हातात बॅग घेऊन ती जायला निघते. तेवढ्यात प्रसाद येतो. तो अपूर्वाची बॅग हातातून घेण्याचा प्रयत्न करतो. तिला म्हणत असतो नको जाऊस. हे सगळे बघून तिचे वडील तिला काही बोलण्याचा प्रयत्न करणार तितक्यात अपूर्वा त्यांना डोळ्यानेच चला असे म्हणते. अपूर्वा माहेरी आल्यावर सगळे तिला विचारतात सासर कसे आहे, माणसे कशी आहेत. अपूर्वा कोरडं उत्तर देते, ठीक आहे असं म्हणते आणि निघून जाते. अपूर्वाच्या आईच्या लक्षात येते अपूर्वा खुश दिसत नाही. ती नक्कीच काहीतरी लपवते. रात्रीचं जेवण झाल्यावर तिची आई तिच्या खोलीत जाते. अपूर्वाला जवळ घेत म्हणते काय झाले बाळा, सगळं ठीक आहे ना? तर अपूर्वा आईच्या समोर रडायला लागते. ती सांगते आपली फसवणूक झाली. आई म्हणते म्हणजे? अपूर्वा म्हणते प्रसाद हे मतिमंद आहेत आणि ही गोष्ट त्यांनी आपल्यापासून लपवली. आता लग्न झाले माझे तर आयुष्यच बर्बाद झाले. अपूर्वाची आई डोक्यालाच हात लावते. म्हणते तरी मला संशय येत होता, काहीतरी गडबड आहे. पुढे ती म्हणते थांब, मी तुझ्या बाबांना सगळे सांगते. ती लगेच निलेशरावांना बोलावून मुलीच्या बाबतीत काय झाले ते सांगते. ते ऐकून निलेशराव पण शॉक होतात. ते म्हणतात मी सोडणार नाही त्या लोकांना, त्यांना जेलमध्ये पाठवील. अपूर्वा म्हणते बाबा, पण तुमची गावात इज्जत आहे, उद्या लोकांना कळले तर काय करायचे? निलेशराव म्हणतात तुझ्या आयुष्याच्या पुढे मला काहीच महत्त्वाचे नाही. अपूर्वा म्हणते प्रसाद हे खूप चांगले आहेत, पण त्यांना बोलता येत नाही. ते थोडं मंद आहेत, पण अगदी लहान मुलासारखे निरागस आहेत. आता नशिबाने माझी गाठ त्यांच्याशी बांधली आहे तर ती मला निभवावीच लागेल. तुम्ही काही करू नका, मला तुमचे नाव खराब नाही करायचे. तर निलेश हे काही ऐकण्याच्या तयारीतच नसतात. ते म्हणतात तू परत त्या घरात जाणार नाही, हे फायनल आहे. यापुढे मला कोणी ह्या विषयावर काहीच बोलायचे नाही. अपूर्वा माहेरी येऊन आता 2 महिने होत आले होते. तिच्या वडिलांनी तिला परत कॉलेजला जायची परवानगी दिली होती. कॉलेजवरून घरी आल्यावर तिला गरगरल्यासारखे होते. ती तशीच जाऊन पडते. आई उठवते तर अपूर्वाला उलट्या व्हायला लागतात. अपूर्वाच्या आईच्या लक्षात येते. ती अपूर्वाला विचारते तुझी शेवटची तारीख काय होती? अपूर्वा सांगते. त्यावरून तिला कन्फर्म होते. ती अपूर्वाला म्हणते तू तर म्हणाली होती प्रसाद व तुझ्यात असे काहीच झाले नाही, तर मग तुला दिवस कसे गेले? अपूर्वा पण शॉक होते. ती आईला म्हणते आई, मी शपथ घेऊन सांगते, मी कधीच चुकीचे नाही वागले. मला नाही माहीत हे कसे घडले.
आई तिला म्हणते, ह्याबद्दल कोणाला काहीच बोलू नकोस. अपूर्वाची आई निलेश रावांना सगळे सांगते. ते दोघे पण विचार करतात, पुढे आता काय करायचे. अपूर्वा तर खोटं बोलणार नाही. ते म्हणतात, तूच अपूर्वाला सगळे परत नीट विचार, काय तुला कळते का ते बघ. इकडे अपूर्वा पण विचार करत असते. तिला आठवते, ती लगेच आईकडे जाते व तिला सगळे सांगते. तिच्याबरोबर रोज रात्री काय झाले ते तिला माहीत नसायचे, पण ती रात्री खोलीत झोपली तर सकाळी उठली तर दुसऱ्याच खोलीत असायची, हे सत्य ती तिच्या आईला सांगते. अपूर्वाची आई म्हणते, तुझ्या घरातलेच कोणाचे तरी काम आहे. आपण ह्या सगळ्याचा छडा लावलाच पाहिजे. दुसऱ्या दिवशी निलेशराव प्रसादच्या घरी जातात. अपूर्वाच्या बाबतीत झालेल्या गोष्टींचा जाब विचारतात. तर प्रसादची आई त्यांना म्हणते, तुमची मुलगीनीच तोंड काळं केलं असेल कुठे. तिला नांदायचे नाही, यायचे नाही, मग असले घाणेरडे आरोप आमच्यावर नका करू. निलेशराव व प्रसादची आई ह्या दोघांच्यात वाद होत आहेत हे ऐकून प्रसादचे वडील येतात. झालेला प्रकार समजून घेतात. सगळे ऐकल्यावर ते निलेशरावांची माफी मागतात. त्यांना म्हणतात, तुम्ही आता घरी जा. मी अपूर्वाला येऊन उद्या भेटतो, तेव्हा आपण बोलू. अपूर्वा तिच्या खोलीत पडून होती. तिला मागचे दिवस आठवतात. लग्न ठरल्यावर ती किती खुश होती. निलेशरावांच्या एका मित्राने प्रसादचे स्थळ आणले होते. मुलगा मोठ्या घरातला बिझनेसमॅन आहे, दिसायला सुंदर आहे. त्याचे फोटो दाखवले होते. तो किती बिझी आहे म्हणून तो येऊ शकला नव्हता, पण त्याची फॅमिली आली होती. त्यावेळी त्यांच्या घरच्यांनी सांगितले होते, तो परदेशात कामासाठी गेला आहे, लग्नाच्याच दिवशी येणार आहे. घरच्यांनी पण त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. पण लग्न होऊन घरी गेल्यावर अपूर्वाला कळते, प्रसाद हा एका अपघातापासून असा झाला आहे. त्या अपघातात त्याचे मेंदूवरचे संतुलन बिघडले होते. प्रसाद लहान असतानाच त्याची आई गेली होती. ही त्याची सावत्र आई होती व सावत्र भाऊ होता. अपूर्वाला प्रसादबद्दल रागाऐवजी सहानुभूती वाटायची. आजोबांची इच्छा होती प्रसादचे लग्न व्हावे म्हणून त्याचे लग्न केले होते. त्यांना विश्वास होता, प्रसाद लग्न झाल्यावर ठीक होईल. त्याची काळजी घ्यायला त्याच्या हक्काचे माणूस मिळेल. प्रसादच्या आजोबांनी स्वतः हे सगळे अपूर्वाला सांगितले होते व त्याचबरोबर तिची माफी पण मागितली होती. तिला अंधारात ठेवून तिचे लग्न प्रसादबरोबर केले म्हणून. अपूर्वा म्हणते, मी आजोबांना काय तोंड दाखवू, ते काय विचार करत असतील माझ्याबद्दल. अपूर्वा तिच्या विचारात असतानाच तिला वडिलांचा आवाज येतो. ती पटकन बाहेर येते. त्यांना विचारते, तिथे काय झाले. निलेशराव म्हणतात, ती बाई मला नको नको ते बोलली. तुला परत त्या घरात घेणार नाही असं म्हणाली. उलट तुझ्यावरच आरोप केले. पण उद्या तुझे सासरे येणार आहेत. त्याच्या आजोबांना झालेल्या प्रकाराबद्दल मुलाकडून कळते. ते म्हणतात, मला पण अपूर्वाला भेटायला घेऊन चल. आधीच तिच्यावर अन्याय झाला होता, आता तर आपल्या घरात पाप घडले आहे. मी बघतो कोण अडवते तिला ह्या घरात येण्यापासून. ते दोघे पण अपूर्वाला भेटायला येतात. तिला आजोबा शब्द देतात, ते तिला न्याय मिळवून देतील. पण तिला म्हणतात, तू आपल्या घरी चल. प्रसादला तुझी गरज आहे, तो एकटा आहे. अपूर्वाला व तिच्या घरच्यांना समजावून अपूर्वाला घेऊन ते घरी येतात. दारातच तिची सासू म्हणते, ह्या असल्या मुलीला कशाला परत आणलेत. कोणाचे पाप घेऊन ती आपल्या घरी आली आहे माहीत नाही. तरी तिच्याकडे लक्ष न देता आजोबा अपूर्वाला घरात आणतात. अपूर्वा आलेली पाहून प्रसादच्या चेहऱ्यावर आनंद होतो. तेच तिची बॅग घेतो व खोलीत ठेवतो. प्रसादच्या आजोबांनी त्याची सगळी संपत्ती ही प्रसादच्या नावावर केली होती व त्याला जर काही झाले तर ती संपत्ती त्याच्या बायको त्याच्या मुलाच्या नावावर होणार होती. म्हणूनच प्रसादची सावत्र आई व भाऊ ह्यांचा डाव असतो. त्यांनी आधी पण प्रसादला मारण्याचा बराच प्रयत्न केला होता. त्याच प्रयत्नात त्याचा अपघात घडवून आणला होता. पण प्रसाद त्यात वाचतो. पण त्याची अवस्था अशी झाली होती. अपूर्वा घरी आल्यामुळे त्यांच्या कामात त्यांना तिची अडचण झाली होती. त्यांना वाटले होते ती परत येणारच नाही किंवा त्यांच्यात सामील होईल. मुलाबरोबर ती आजची मुलगी कशाला राहील. पण अपूर्वा आता पहिल्यापेक्षा जास्त सावध झाली होती. ती प्रसादच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होती. प्रसादचे आजोबा अपूर्वाला घेऊन दवाखान्यात गेले होते. सोबत प्रसाद पण होता. अपूर्वाला वाटते तिच्या चेकअपसाठी नेले आहे, पण आजोबांच्या डोक्यात वेगळेच होते. त्यांनी डॉक्टरांना त्या पोटातल्या बाळाचा बाप कोण ह्याचा शोध घेण्यासाठी नेले होते. त्यांनी प्रसादचे व चिरागचे DNA टेस्ट करायला दिले होते. घरी मात्र ह्या सगळ्याबद्दल कोणालाच कल्पना नव्हती. प्रसादची आई व भाऊ बेफिकीर होते.
दुसऱ्या दिवशी आजोबा रिपोर्ट येण्याची वाट पाहत होते. प्रसादच्या वडिलांना येताना रिपोर्ट घेऊन यायला सांगितले होते. DNA टेस्टमधून स्पष्ट झाले होते, हे बाळ चिरागचे आहे. आजोबा ह्याच गोष्टीचा म्हणजे पुराव्याची वाट पाहत होते. आता त्यांच्या हातात पुरावा होता. त्यांनी आधीच पोलिसांना बोलावले होते. त्या रिपोर्टच्या सहाय्याने त्यांनी चिरागला घेऊन जायला सांगितले. समोर पुरावा असल्यामुळे चिराग व त्याची आई दोघे पण तोंडावर पडले होते. चिराग म्हणतो, आजोबा मला माफ करा, पण हे सगळे तुमच्या चुकीमुळे झाले. तुम्ही कायम माझ्याबरोबर दुजाभाव केला. मी पण तुमचाच नातू आहे ना, पण तुम्ही लाड ह्याचे केलेत. सगळी संपत्ती ह्याच्या नावावर केली. मग मी काय आश्रित म्हणून राहायचे होते का? आजोबा चिरागला म्हणतात, फरक आहे तुमच्यात. तू नेहमी त्याचा हेवा केलास, पण तसे नाही. माझे प्रेम दोघांवर पण आहे. कोणी सांगितले तुला सगळी संपत्ती प्रसादच्या नावावर केली म्हणून? चिराग म्हणतो, तुम्हीच म्हणाला होता. आजोबा म्हणतात, थांब, मी तसे नाही केले. तुझा विश्वास नाही बसणार, तुला दाखवतो. ते हातातले कागदपत्र दाखवतात. त्यात त्यांनी चिराग व प्रसाद दोघांच्या नावावर सेम केले होते. अपूर्वाला पण कळत नाही, कारण आजोबांनी तिला पण सांगितले होते आधी. चिराग म्हणतो, तुम्ही हे आत्ता बदलले असेल, पण मी स्वतः ऐकले होते. तेव्हा आजोबा म्हणतात, अर्धवट कसे ऐकलेस? चिराग म्हणतो, तुम्ही बाबांकडे लॉकरमध्ये ठेवायला दिले होते ते पेपर. मला फसवू नका. आजोबा दुसरे पेपर त्याच्यासमोर ठेवतात व त्याला म्हणतात, नीट बघ काय आहे ते. प्रसादच्या आजोबांनी म्हणजे त्याच्या आईच्या वडिलांनी त्यांची सगळी संपत्ती प्रसादच्या नावावर केली. कारण प्रसादची आई ही एकुलती एक मुलगी होती त्यांची. ती लवकर गेली म्हणून त्यांनी त्यांची सगळी संपत्ती प्रसादच्या नावावर केली. हे सगळे प्रसादला पण अजून माहीत नाही. ज्या दिवशी त्याच्या हातात हे पेपर द्यायचे होते त्याच दिवशी त्याचा अपघात झाला होता. चिरागला आठवते, त्यांनी आजोबा व बाबांचे बोलणे ऐकले होते. सगळी प्रसादच्या नावावरची संपत्ती आहे. आज त्याला दाखवायचे व नंतर ते लॉकरमध्ये ठेवायला सांगितले होते. आणि म्हणूनच त्याने व त्याच्या आईने प्रसादला मारण्याचा प्लॅन केला होता त्या दिवशी, म्हणजे तो घरी येणारच नाही. आजोबा चिरागला म्हणतात, आठवते का काय? काय केलेस तू? तुझ्या आईच्या सांगण्यावरून स्वतःचे आयुष्य बर्बाद केलेस. आता जा दोघे मिळून जेलमध्ये आणि बघा तिथे संपत्तीचे स्वप्न. पोलीस चिरागला घेऊन जातात. तपासात त्यांना कळते, प्रसादच्या अपघातात पण ह्या दोघांचाच हात होता. चिराग व त्याची आई दोघेही जेलमध्ये जातात. त्यानंतर अपूर्वा पूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेते. काही दिवसांनी ती बाळाला जन्म देते. झालेल्या प्रकारात त्या बाळाचा काहीच दोष नव्हता. आणि पुढे प्रसाद व बाळ ह्या दोघांना पण ती अगदी बाळासारखेच वाढवते. जे नशिबाला आले ते स्वीकारून ती आज न उद्या प्रसाद बरा होईल ह्या आशेवर जगते. काय वाटते तुम्हाला? प्रसादची साथ अपूर्वाला मिळेल का? तो पूर्ण बरा होईल का? कमेंट करून नक्की सांगा. आजची स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व अशाच वेगवेगळ्या विषयांवरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.